आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्र स्टेटमध्ये एक गव्हर्नमेंट BHMS कॉलेज जे आहे ते तुम्हाला 2025-26 साठी किती ऑल इंडिया रँक जे आहे ते कॅटेगरी मधून अलॉटमेंट होऊ शकतं, म्हणजेच कोणत्या कॅटेगरी मधून किती ऑल इंडिया रँक जे आहे ते 2025 ला गव्हर्नमेंट BHMS कॉलेज जे आहे ते महाराष्ट्राच्या स्टेट कोट्यामधून तुम्हाला अलॉटमेंट होऊ शकतं। त्याचबरोबर या ठिकाणी मुलींचं फ्री एज्युकेशन आणि जी स्कॉलरशिप आहे ती तुम्हाला 100% दिली जाते। आप इस बात का ध्यान रखना कि जो कट ऑफ है ना स्टेट कोटा का है 85% स्टेट काउंसलिंग का। यहाँ पर ऑल इंडिया कोटा की जो 15% सीट होती है ना गवर्नमेंट BHMS के अंदर, तो उनका कोई कट ऑफ हमने इंक्लूड नहीं किया है। सबसे पहले अगर हम बात करें यहाँ पर फर्स्ट कैटेगरी के बारे में, SC कैटेगरी के बारे में, तो इस साल लगभग आपको 8,69,949 ऑल इंडिया रैंक तक जो यहाँ पर अलॉटमेंट हो सकता है। याद रहे महाराष्ट्र स्टेट के अंदर एक ही गवर्नमेंट BHMS कॉलेज है जो कि आपका गवर्नमेंट होम्योपैथिक मेडिकल कॉलेज जलगांव के अंदर आपको देखने को मिल जाएगा। उसके अलावा कोई भी कॉलेज आपको यहाँ पर देखने को नहीं मिल जाता है। त्याच्यानंतर जर आपण पुढच्या कॅटेगरीसाठी विचार केला, जी काय आपली ST कॅटेगरी आहे, तर ST कॅटेगरी मधून जवळपास 7,28,114 एवढ्या ऑल इंडिया रँक पर्यंत जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी अलॉटमेंट होऊ शकतं आणि राज्यामध्ये एकच गव्हर्नमेंट कॉलेज आहे, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता। त्याच्यानंतर जर आपण पुढच्या कॅटेगरीचा विचार केला फीचे कॅटेगरीचा, तर जवळपास 7,01,230 ऑल इंडिया रँक पर्यंत तुम्हाला हे कॉलेज मिळू शकतं। NTB कॅटेगरीचा जर आपण विचार करतोय तर जवळपास 5,48,124 ऑल इंडिया रँक पर्यंत तुम्हाला हे कॉलेज जे आहे ते या ठिकाणी अलॉटमेंट होऊ शकतं। नंतर जर आपण NTC कॅटेगरीचा विचार केला तर जवळपास 4,31,583 एवढ्या ऑल इंडिया रँक पर्यंत तुम्हाला सीट अलॉटमेंट होऊ शकतं। पहा आता NTB NTC कॅटेगरीचा जर तुम्ही कट ऑफ बघितला ना, तर BMS प्रायव्हेट पेक्षा तुम्हाला इथे जास्त का दिसतो, कारण बरेच मुलं असे असतात की ज्यांना BMS नको असते आणि एक दुसऱ्या डिग्रीचं गव्हर्नमेंट कॉलेज घेणं असते, कारण त्यांना पार्शियल ड्रॉप करणं असते। गव्हर्नमेंट कॉलेज असेल तर काही जास्त हिडन चार्जेस वगैरे नंतर ऍडमिशन कॅन्सल करताना घेतले जात नाहीत। प्रायव्हेट काही कॉलेज आहेत ते बॉन्ड बनवून घेत आहे आणि त्याच गोष्टीमुळे समजा इन केस तुम्हाला जे आहे ते 3 लाखापेक्षा जास्त पण पेनल्टी पुढच्या वर्षी जे आहे ते सीट सोडताना द्यावी लागते। म्हणून थोडं तुम्हाला प्रायव्हेट BMS पेक्षा पण गव्हर्नमेंट BHMS चा कट ऑफ जो आहे तो जास्त दिसतो। किंवा काही मुलं असे असतात की त्यांना प्रायव्हेट मधून BMS करायचं नसतं, त्यांना एक गव्हर्नमेंट कॉलेज मधून दुसरी डिग्री का होईना घेणं असतं। त्यानंतर जर आपण विचार केला NTD कॅटेगरीचा, तर जवळपास 9,20,958 एवढ्या ऑल इंडिया रँक पर्यंत तुम्हाला जे आहे त्या ठिकाणी सीट अलॉटमेंट होऊ शकतं। जर आपण पुढच्या कॅटेगरीचा विचार केला ACBC कॅटेगरीचा, तर जवळपास 5,01,679 एवढा ऑल इंडिया रँक असेल तर तुम्हाला अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो। गव्हर्नमेंट होम्योपॅथिक मेडिकल कॉलेज जे आहे आपलं जळगावचं। ओपन कॅटेगरीचा जर विचार केला तर जवळपास 5,03,930 एवढा ऑल इंडिया रँक तुम्ही या ठिकाणी एक्सपेक्टेड घेऊन चालू शकता। EWS कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर जवळपास 5,53,711 एवढा ऑल इंडिया रँक जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल। नंतर OBC कॅटेगरीचा जर विचार केला तर जवळपास 5,83,825 डिफेन्स 1 चा जर विचार केला तर 4,65,619 डिफेन्स 2 साठी जर आपण विचार केला ऑल इंडिया रँकचा तर जवळपास 4,49,710 एवढा तुम्हाला जो आहे त्या ठिकाणी बघायला भेटेल। आणि बाकी रिझर्वेशनच्या जे आहे त्या कुठल्याही प्रकारे या ठिकाणी अलॉटमेंट होणार नाहीये, सीट वॅकेंट नव्हत्या। फिजिकल हँडिकॅपची एक जरी सीट असेल ना तरीही जस्ट तुम्हाला नीट एक्झाम क्वालिफाय मार्क भेटून जाईल। जर जनरल EWS चा सीट असेल तर 144 मार्क हवे तुम्हाला मिनिमम, आणि जर सीट जो आहे तो रिझर्व्ह कॅटेगरीचा असेल तर 113 मार्कापर्यंत किंवा थर्ड राऊंडच्या नंतर जो काय क्वालिफाय मार्क्स कमी होणार आहे ना, तर त्या थ्रू तुम्हाला अजून कमी नीट स्कोर जे आहे त्या ठिकाणी फिजिकल हँडिकॅप थ्रू हे कॉलेज अलॉटमेंट होऊ शकतं। पहा, जे काय BHMS चं गव्हर्नमेंट कॉलेज होतं तर त्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे तो ऑल इंडिया रँक नुसार 2025 साठी किती जाऊ शकतो याची सविस्तर माहिती मी तुम्हाला शेअर केलेली आहे। तुम्हाला जो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा, जेणेकरून फ्युचरमध्ये कुठल्याही प्रकारे जरी अपडेट दिली ना महाराष्ट्र शासनानं किंवा ऑल ओव्हर इंडियाच्या कोणत्याही काउन्सिलिंग वेबसाईटनं कोणत्याही स्टेटची, तरी ती सविस्तर एक्सप्लेन करून आम्ही या छोट्याशा चॅनलवर तुमच्यासोबत नक्की शेअर करू। त्याचबरोबर तुम्हाला जर महाराष्ट्र स्टेटची किंवा ऑल इंडिया कोट्याची पेड काउन्सिलिंग DPT मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू करणं असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका, आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू।